सोलापुरात एका युवकाच्या संशयास्पद मृत्यूने खळबळ उडाली आहे. कामावर गेलेला युवक घरी परतला नाही. मृत्यूपूर्वी त्याने कुटुंबियांशी केलेल्या संभाषणामुळे अनेक प्रश्न उपस्थित होत असून नातेवाईकांनी पैशांसाठी छळ करण्यात आल्याचा गंभीर आरोप केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार व्यंकटेश बलमेरी हे मंगळवारी सकाळी 8:30च्या सुमारास कामासाठी घरातून बाहेर पडले. त्यानंतर त्यांनी आपल्या मुलाला फोन करून वडिलांच्या मोबाईलचे रिचार्ज करण्यास सांगितल्याचे कुटुंबियांचे म्हणणे आहे. यानंतर व्यंकटेश यांनी आपल्या आईशी फोनवर बोलताना मी घरी येणार नाही, मी मरून जाणार आहे असे सांगितल्याचा दावा नातेवाईकांनी केला आहे. त्यानंतर ते घरी परतले नाहीत. या प्रकरणात नातेवाईकांनी असा आरोप केला आहे की कामाच्या ठिकाणी किंवा संबंधित काही व्यक्तींनी त्यांच्याकडून मोबाईलद्वारे पैसे मागितले. सुमारे 96 ते 97 हजार रुपयांच्या व्यवहाराबाबत दबाव टाकण्यात आला आणि पैशांसाठी त्यांचा छळ करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आलाय. दरम्यान या सर्व आरोपांची अधिकृत पुष्टी झालेली नाही. पोलीस या प्रकरणाचा सर्व बाजूने तपास करत असून तपासानंतरच मृत्यूमागील नेमके कारण स्पष्ट होणार आहे. BNX9 न्यूज नेटवर्क या प्रकरणावरील प्रत्येक अधिकृत अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवत राहील. माझ्या मुलाचं नाव व्यंकटेश पांडुरंग बलमेरी. गीता कारखान्यामध्ये कामाला होता. मंगळवारी पोस्टामध्ये गेला. सकाळी 8 वाजता नाश्ता केला नाही. केल्यानंतर गेला कारखाना गेल्यावरती आणि माझ्याकडे बॅलन्स नव्हतं. व्यंकटेशा నాకు బ్యాలెన్స్ నింపు నాకు బ్యాలెన్స్ నింపు బ్యాలెన్స్ వాళ్ళ మమ్మీ కన్నా మమ్మీ నాతో బ్యాలెన్స్ ఏం లేవు. అకౌంట్లో పైసలు అన్నీ పోయినాయి. అకౌంట్లో పైసలు ఏం లేవు. నేను ఏమన్నా వాళ్ళ బావకి ఇచ్చిన బావతో అన్నారు, బావ మమ్మీకు పప్పకు మంచిగా చూడు, నాది ఏమో అంతా కలత అయింది, నేను అంతే పోతున్నా అని ఇట్లా చెప్పే పోయాక మేము లగేజ్ కార్ఖానలో పోయినాం. కార్ఖాన పోతే ఆడ గాంధీనగర్ కార్ఖాన పోతే ఆడ కూర్చుంటే మాలక్ అన్నాడు ఆ 1 నంబర్ ఖాతాలో రాదండి. అంత 1 నంబర్ ఖాతాలో పోయినాం. గేట్ బాజుకే మాలక్ మాకు నిలబెట్టి మాకు చెప్తే అడిగిండు ఇట్లా ఇట్లా మీ కొడుకు అయితే మా కొడుకు రాని మేము ఏమున్నాం పైసలు ఇస్తాం 2 దివసం. అవి పైసలు ఎన్ని పోయినాయి ఎన్ని లే మాకు ఖబర్లే. మాలక్ అన్నారు ఇదేం లేదు, ఏమో పనికి రాది, మా కొడుకు పని రా ఇస్తాం మంచి అని చెప్పిండు. बालाजी अंजय कुंडी माझे बहीण म्हणून आमचे चुलत बहीण म्हणून मी मानतो की माझ्या बहिणीचा पोरा आधी कामाला जाताना आणि कामाला जातो म्हणून गेलेला 8-8:30 वाजता गेलेला. कारखान्याला जाऊन मग कारखान्यात काम करताना आईनं फोन केली की बापाचा रिचार्ज संपला आहे, त्या रिचार्ज कर रे. म्हणलं तर मग विषय काय नाही आहे, मी येऊ शकत नाही, मी मरतो करतो असं बोललेलं आहे. आणि त्या कारखान्यात काय घडलं आहे आणि कोणाचा पैसे गेला आहे मोबाईलमधनं, त्यांनी फोनपे कोणाला मारला आहे, त्यांनी स्वतः घेतला आहे, काय केलं आहे कोणाला माहीत नाही. आणि तिथलं जे कोण आहेत त्याला टॉर्चर केलेलं आहे. आणि लोकांनी त्यांना काय केलं तर प्रत्येक माणसं त्यांनी त्याला रोज 7 वाजता कामाला जात होता, 8ला जाणार 9ला जाणार 7 वाजता कामाला जात होता की बाबा त्याला काय टॉर्चर दिलं आपल्याला माहीत नाही. आणि त्याचा पैसे गेले ते दुसऱ्याच्या मोबाईलमधनं यांनी पैसे मारून घेतले म्हणून असं बोललेलं आहे. का तर 96-97 हजार रुपये असं घेतलेलं आहे. आणि म्हणला माझ्याकडे पैसे नाही आहे, मी देतो, आत्ता नाही आहे माझ्याकडे, मला पैसे पाहिजे म्हणून लोकांनी बोलले. आणि CP ऑफिस हे इकडं मी अर्धे आलो, मग नंतर ना तुला हे होईल ते होईल त्याला बोललेलं आहे. मग त्याच्यामुळं त्यांनी काय कुठला पाऊल उचलला आपल्याला माहीत नाही. आणि दुर्दैवाने कोणाकडनं पैसे घेतला त्यांच्या आईबापांनी दोघांना बोलून त्यांनी विचारलं की बाबा तुझा मुलगा असं केला आहे तर तेवढा पैसे देणार आहो का तुम्ही. म्हणजे त्यांची आई म्हणली माझा मुलगा नाही आहे, असेल तेव्हा माझा मुलगा मंगळवारी गेलेला आहे, तेव्हापासून आत्ता माझा पैसे नाही आहे, मी तुमचा पैसे द्यायला तयार आहे, काय माझा मुलगा येऊ द्या. आणि असं मालकाला बोललेलं आहे. मालकाने म्हणलं असं तुम्ही कोणाला सांगायचं नाही, आपल्या 3-4चा मॅटर आहे आणि कोणाला सांगायचं नाही आणि कंप्लेंट देऊ नका असं बोललेलं आहे मालकाने. म्हणून मला कळालं की बाबा मी स्वतःहून गेलो आणि सदर बाजार चौकीला जाऊन मी कंप्लेंट द्यायला लावलो. लगेच ट्रॅकर घालून मोबाईल शोधला, मोबाईल डिपार्टमेंट येऊन त्यांच्यासोबत मी गेलो. मग त्यांनी म्हटलं त्यांना कॉल लावा, म्हणलं कॉल लावला, समोरच दिसलं रेल्वे पट्टीच्या बाजूला आपलं रेवण सिद्धेश्वरच्या इथं तलावच्या बाजूला. आणि मोबाईल भेटला आहे आणि त्याचा पॉकेट भेटला आहे. पॉकेटमध्ये पैसे होते 1700 रुपये आणि टोटल सगळ्या तिथं आम्ही जमा केलं. मग गाडी घेऊन गेलो, चौकीत जमा केलं. सदर बाजार पोलीस चौकी साहेबांनी आम्हाला सगळं विचारून तुमचं काय असेल कायदेशीर आपण करू म्हणून आपण सांगितलेलं आहे साहेबांनी.
आमचा अपेक्षा काय नाही आहे, कसं आहे माहिती आहे का, त्याला कोण टॉर्चर केलं आहे आणि ते आम्हाला कळावे, एवढाच मी विनंती करतो. सगळ्यांना धन्यवाद. आता सोलापूरकरांसाठी गुड न्यूज. आंध्र प्रदेश आणि तेलंगणातील प्रतिष्ठित श्री रुद्रा पूजा स्टोअर आता प्रथमच महाराष्ट्रात सोलापुरात 10 जून 2026 पासून आपल्या सेवेत. आपल्या दैनंदिन पूजा, धार्मिक विधी आणि सण उत्सवांसाठी लागणारे सर्व दर्जेदार पूजा साहित्य आता एकाच छताखाली उपलब्ध. सर्व पूजा साहित्यावर 50% पर्यंत आकर्षक सवलत. आजच आमच्या स्टोअरला भेट द्या आणि या मेगा ऑफरचा अवश्य लाभ घ्या. पत्ता शॉप क्रमांक 3, 70 फूट रोड, साईबाबा चौक, वननेस मोबाईल शॉपी जवळ, सोलापूर. प्रोप्रायटर श्रीनिवास कुरापटी. संपर्क 9175 87 03 68. श्री रुद्रा पूजा स्टोअर. विश्वास, गुणवत्ता आणि परंपरेचा संगम.